नमस्कार. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या आत्म्यांनो, आज 24 मार्च 2026 मंगळवार. मंगळ म्हणजे ऊर्जा, धैर्य आणि कृतीचा दिवस. मिथुन, तुझी राशी म्हणजे वाऱ्यासारखी, एका क्षणी मृदू झुळूक, दुसऱ्या क्षणी वेगवान झोत. तुझ्या मनात नेहमीच दोन स्वर वाजत असतात, एक जो बोलतो, दुसरा जो ऐकतो. आजचा दिवस त्या दोन्ही स्वरांना एकत्र आणण्याचा आहे. मी आज तुझ्याशी फक्त ग्रहांची गणना सांगण्यासाठी नाहीये, मी इथे तुझ्या मनाला स्पर्श करण्यासाठी आहे. कारण मला माहीत आहे, तू हुशार आहेस, चपळ आहेस, पण कधीकधी तुझ्या आतला गोंधळ तुला थकवतो. आज मी तुला तो गोंधळ शांत करायला मदत करणार आहे. सकाळची ऊर्जा आणि मनाची अवस्था. सकाळी जेव्हा तू डोळे उघडशील तेव्हा तुला अंगात एक स्फूर्ती जाणवेल. मंगळाचा प्रभाव तुझ्या शरीराला काम करण्याची उमेद देईल. पण मिथुन, लक्षात ठेव, ऊर्जा ही तलवारीसारखी आहे. ती योग्य दिशेने वापरली तर तू पर्वत हलवू शकतोस, पण चुकीच्या दिशेने गेली तर स्वतःलाच जखमी करू शकतोस. आज चंद्र तुझ्या 3ऱ्या भावात आहे आणि बुध तुझ्या 1ल्या भावात. याचा अर्थ तुझी वाणी आज अधिक प्रभावी होईल. तू जे बोलशील ते लोक ऐकतील, पण प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवड. सकाळी 7 ते 9 या वेळेत तू एखादा महत्त्वाचा फोन करणार असशील तर तो नक्की कर. तुझा आवाज आज लोकांच्या मनाला भिडेल. ईमेल किंवा मेसेज पाठवायचा असेल तर तोही याच वेळेत पाठव. तुझं मन आज आरशासारखं स्वच्छ आहे. जे विचार तू मनात ठेवशील ते वास्तवात उतरतील. म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःला एक सकारात्मक वाक्य सांग, आज मी शांत आहे, आज मी सजग आहे. कार्यक्षेत्र आणि करिअर. मिथुन, तू कामात खूप हुशार आहेस. तुझी बुद्धी जलद आहे, तू पटकन शिकतोस. पण आजचा दिवस तुला शिकवतोय की गतीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे. ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट अडकलेला असेल, एखादा क्लायंट नाराज असेल किंवा टीममध्ये काही तणाव असेल तर आज तू मध्यस्थाची भूमिका घे. तुझ्या बोलण्याने वातावरण शांत होईल. जर तू व्यवसाय करत असशील तर आज नवीन कल्पना मनात येईल. एखादी जाहिरात, एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा एखादा नवीन पार्टनरशिपचा विचार येईल. ही कल्पना चांगली आहे, पण आज फक्त नियोजन कर. अंमलबजावणी 26 मार्च नंतर कर. सहकाऱ्यांशी वाद टाळ. एखादा सहकारी तुझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतो, म्हणून स्पष्ट बोल, पण मृदू बोल. बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलताना आदर ठेव. तुझ्या शब्दांमध्ये विनम्रता असेल तर तुला त्यांचं सहकार्य मिळेल. जर प्रमोशन किंवा पगारवाढीची चर्चा करायची असेल तर आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस संमिश्र आहे. सकाळी एखादा छोटा खर्च येईल, घरातील वस्तू, मुलांची फी किंवा एखादी दुरुस्ती. दुपारी एखाद्याकडून पैसे येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार असेल तर आज फक्त माहिती गोळा कर. शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा जमीन खरेदी याबाबत आज निर्णय घेऊ नकोस. जर तू कर्ज देणार असशील तर काळजीपूर्वक दे. कागदोपत्री व्यवहार कर. पैसे हातात आले तरी उधळपट्टी करू नकोस. थोडी बचत कर. ही बचत भविष्यात तुझ्यासाठी आधार बनेल. एखादी जुनी उधारी आज वसूल होऊ शकते. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम म्हणजे मिथुनसाठी एक खेळ आहे. तू प्रेमात रममाण होतोस, पण कधीकधी तुझी चंचलता जोडीदाराला असुरक्षित वाटते. आज जोडीदाराशी मनापासून बोल. त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांग की तू त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहेस. एखादी जुनी भांडणं असतील तर आज ती मिटव. जर तू विवाहित असशील तर जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घे. त्याला तिला आज तुझ्या आधाराची गरज आहे. एकत्र जेवण कर, एकत्र वेळ घाल. एखादा छोटा सरप्राईज देऊन त्याचा दिवस गोड कर. सिंगल मिथुनांसाठी आजचा दिवस खास आहे. एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊ शकते. ही व्यक्ती तुझ्या विचारांशी जोडणारी असेल, पण घाई करू नकोस. आधी मैत्री होऊ दे, मग प्रेम. कौटुंबिक पातळीवर आईशी बोल. आईचा आशीर्वाद आज तुझ्यासाठी कवच असेल. भावंडांशी एखादा जुना मतभेद असेल तर तो मिटव. आरोग्य आणि मानसिक शांती. मिथुन राशीचे लोक जास्त विचार करतात, त्यामुळे डोकेदुखी, निद्रानाश किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. आज सकाळी 20 मिनिटं मॉर्निंग वॉक कर. ताजी हवा तुझ्या मनाला शांत करेल. दुपारी जेवण हलकं ठेव. तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळ. रात्री 10 वाजता झोपण्याचा प्रयत्न कर. झोपण्यापूर्वी 5 मिनिटं दीर्घ श्वास घे. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित कर. हे तुला शांत झोप देईल. मानसिक शांतीसाठी दिवसातून 10 मिनिटं स्वतःसाठी काढ. मोबाईल बाजूला ठेव, डोळे मिटू आणि फक्त श्वास ऐक. विद्यार्थ्यांसाठी. जर तू विद्यार्थी असशील तर आज अभ्यासात लक्ष लागेल. विशेषतः भाषा, लेखन, पत्रकारिता, मीडिया किंवा कम्प्युटरशी संबंधित विषयात तू चांगली प्रगती करशील. शिक्षकांचा सल्ला ऐक आणि अभ्यास करताना मोबाईल बाजूला ठेव.
कोणताही विषय अवघड वाटत असेल तर तो लहान भागांमध्ये वाटून अभ्यास कर. एका वेळी एकच विषय हाताळ. आध्यात्मिक संदेश. आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे तुला स्वतःला निवडावं लागेल. मिथुन, तुझ्या आत 2 व्यक्ती राहतात. एक बाहेरची, हसणारी, गप्पा मारणारी, सर्वांशी जुळवून घेणारी. दुसरी आतली, शांत, गंभीर, एकटी राहायला आवडणारी. आज या दोघांमध्ये ताळमेळ साधण्याचा दिवस आहे. तू कोण आहेस हे ठरवण्याचा दिवस आहे. एखादी गोष्ट तुला खटकत असेल तर ती दाबून ठेवू नकोस. बोलून टाक, पण बोलताना शब्दांमध्ये करुणा असू दे. आजचा दिवस तुझ्यासाठी आरसा आहे. आरशात जे दिसतं ते सत्य असतं, पण त्या सत्याला तू कसं स्वीकारतोस हे महत्त्वाचं आहे. ध्यान कर. 10 मिनिटं शांत बस. डोळे मिटून तुझ्या श्वासावर लक्ष केंद्रित कर. तुला आतून एक शांतता जाणवेल. नात्यांमधील संतुलन. मिथुन, तू सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करतोस, पण हे शक्य नाही. प्रत्येकाला खुश करणं म्हणजे स्वतःला हरवणं. आज तू स्वतःला प्राधान्य दे. तुला काय हवंय हे ठरव आणि ते मिळवण्यासाठी पाऊल टाक. जर एखादं नातं तुला त्रास देत असेल तर त्यातून बाहेर पड. हे स्वार्थ नाही, हा आत्मसन्मान आहे. मित्रांशी बोल. एखादा जुना मित्र आज तुला फोन करू शकतो. त्याच्याशी मन मोकळं कर. आजचा विशेष योग. आज मंगळवार आणि चंद्राचा प्रभाव असल्यामुळे तुझ्या मनावर भावनांचा पगडा असेल, पण बुधाचा प्रभाव असल्यामुळे तू त्या भावनांना शब्दात मांडू शकशील. हा योग तुझ्यासाठी लेखन, कविता किंवा एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप चांगला आहे. जर तू क्रिएटिव्ह फील्डमध्ये असशील तर आज तुझी सर्जनशीलता शिखरावर असेल. तुझ्या मनात एखादी कल्पना असेल तर ती कागदावर लिहून काढ. ही कल्पना भविष्यात मोठं यश देऊ शकते. संध्याकाळचा वेळ. संध्याकाळी 6 ते 8 हा वेळ तुझ्यासाठी शुभ आहे. या वेळेत तू एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतोस. घरातील वातावरण शांत ठेव. टीव्हीचा आवाज कमी ठेव. कौटुंबिकांशी गप्पा मार. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक आज भेटायला येऊ शकतो. त्याच्याशी आनंदाने बोल. उपाय. 1. संध्याकाळी 7 वाजता हनुमान चालीसा म्हण किंवा ओम हं हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप कर. 2. हिरव्या मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घाल. 3. गाईला हिरवा चारा खाऊ घाल. 4. आज हिरव्या रंगाचे कपडे घाल. 5. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वह्या पुस्तकं दान कर. सावधगिरी. 1. कोणाशीही वाद घालू नकोस. 2. खोटं बोलू नकोस. 3. घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. 4. रात्री उशिरा प्रवास टाळ. 5. एखाद्यावर आंधळा विश्वास ठेवू नकोस. आत्मचिंतनाचा क्षण. मिथुन, आज रात्री 10 मिनिटं स्वतःशी बोल. स्वतःला विचार, मी खरंच आनंदी आहे का? मला आयुष्यात काय हवंय? हे प्रश्न सोपे आहेत, पण उत्तरं खोल आहेत. उत्तरं लगेच मिळणार नाहीत, पण हे प्रश्न तुझ्या मनाला दिशा देतील. तू स्वतःला जितकं जास्त समजून घेशील तितकं तुझं आयुष्य सोपं होईल. समाप्तीचा संदेश. मिथुन, तू वाऱ्यासारखा आहेस. वारा कधी थांबत नाही, पण तो कधी शांतही होतो. आज तुझा वारा शांत होण्याचा दिवस आहे. तुझ्या मनातील गोंधळ शांत होईल. तुझ्या विचारांना दिशा मिळेल. तुझ्या शब्दांना अर्थ मिळेल. तू फक्त बुद्धी नाहीस, तू भावना आहेस. तू फक्त शब्द नाहीस, तू अर्थ आहेस. आजचा दिवस तुझ्यासाठी एक नवीन पान आहे. ते पान तू कसं लिहितोस ते तुझ्यावर अवलंबून आहे. शांत रहा, स्पष्ट रहा आणि हो, स्वतःवर विश्वास ठेव. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर. जय हनुमान.